शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दसरा मेळावा 60 वर्षापेक्षा जास्त काळ ही शिवसेना घेते. हे 2 मेळावे सोडले तर बाकीचे सगळे जे मेळावे आहेत ते नंतर आलेले आहेत. आणि मुंबईतला एकच मेळावा हा सन्माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांचं शिवतीर्थावर होईल. आता तुम्ही इतर मेळाव्यांना सुद्धा दसरा मेळावे म्हणत असाल तुम्ही, तर हा तुमचा प्रश्न आहे, हा तुमचा प्रश्न आहे. पण दसरा मेळावा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागपुरात आणि शिवतीर्थावरचा शिवसेनेचा, आधी माननीय बाळासाहेब ठाकरे आणि आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, या दोन्ही मेळाव्यांकडे देशातल्या जनतेचं कायम लक्ष लागलेलं असतं की या दोन्ही मेळाव्यातून काय भूमिका घेतली जाते. तशी उद्या दसरा शिवतीर्थावरच्या मेळाव्यातसुद्धा राहील आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेळाव्यातसुद्धा ती राहील. भूमिका कोण काय घेत आहे. साहेब, तुम्ही म्हणालात की दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा, आणि गेल्या आपण एक साधारण 3 वर्षात असं पाहिलं की 2 दसरा मेळावे शिवसेनेचे होतात, त्यापैकी 2 होत नाही, मी परत म्हणतो 1 होतो. बघा, चोर बाजारामध्ये खूप माल विकायला असतो. चोर बाजारामध्ये मुंबईमध्ये एक चोर बाजार आहे, दिल्लीमध्ये एक चोर बाजार आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहानी त्यांचा 3रा चोर बाजार काढलेला आहे आणि त्या चोर बाजारामध्ये अशा वस्तू त्यांनी विकायला ठेवल्या आहेत, चोरीचा माल राजकारणातला. त्यांना आम्ही काय शिवसेना जनता मानत नाही. निवडणूक आयोग सोडला आणि भारतीय जनता पक्ष किंवा अमित शहा नरेंद्र मोदी सोडले तर त्या दुसऱ्या जे लोक आहेत कोणी, त्यांना कोणी शिवसेना मानणार नाही. आतून मानावं लागतं ना, मनापासून. तसं कोणी त्यांना शिवसेना मानणार नाही. प्रचंड पैशाचा वापर करून लोक आणले जातात आणि आमचा मेळावा, आमचा, अरे तुम्ही कोण आहात? तुम्ही कधी स्थापन केली शिवसेना? हे सांगा ना जरा. तुम्ही शिवसेना कधी स्थापन केली? तुम्ही या महाराष्ट्राला तुम्ही काय विचार दिला? तुमचा जन्म कधीचा आहे? बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली तेव्हा तुमचं वय काय होतं? तुम्ही कुठल्या गोधडीमध्ये मुतत होतात? रांगत होतात. तर रांगणारा माणूस गोधडीत मुततो, हा अनपार्लमेंटरी शब्द नाही आहे. लहान मुलं मुततात गोधडीमध्ये, ही लहान मुलं होती तेव्हा, करेक्ट. त्याच्यामुळे जर कोणाला वाटत असेल की आम्ही शिवसेनेची स्थापना केली तर ते तुम्ही जन्माचे दाखले घेऊन या. आणि तुम्ही सुद्धा प्रश्न विचारता आम्हाला. RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मूळ, आणि त्यानंतर इथे आम्ही माननीय उद्धव ठाकरे यांची शिवसेना म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना, हे 2 मेळावे सोडले तर बाकीचे मेळावे होत असतात, ते होत राहतील. केशव उपाध्याय तब्बल 63 कोटी रुपये तुम्ही या मेळाव्यावर खर्च करणार असा आरोप केला. कोण? केशव उपाध्याय. ठीक नाही रावसाहेब, तुम्ही शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची टॅगलाईन जी आहे ती निष्ठावंतांचा मेळावा म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून म्हटलं जाते किंवा तसा प्रचार होतोय. तर दुसऱ्या बाजूला यंदा शिंदे शिवसेनेच्या पोस्टरवर एकनाथ शिंदे हे भगव्या शालीत दाखवले गेले. अहो, ते स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजायला लागलेत ना. सकाळी ते उठतात तेव्हा ते बाळासाहेब ठाकरे म्हणूनच उठतात. पण बाळासाहेब ठाकरे सामान्यांचे पुढारी होते, बहुजन समाजाचे, मराठी माणसाचे पुढारी होते. बाळासाहेब ठाकरेंनी, माननीय हिंदुहृदय सम्राटांनी दिल्लीच्या चरणी आपला पक्ष, आपल्या भूमिका कधी अर्पण नव्हत्या केल्या. बाळासाहेब ठाकरे आदरणीय शिवसेना प्रमुख हे निर्णय कोणते घ्यावे आणि निकाल कोणते घ्यावे यासाठी अमित शहा, कोणते आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वगैरे यांच्या दारात जाऊन उभे राहत नव्हते. हे जे आहेत ही नरेंद्र मोदीची उपकंपनी आहे, बेनामी कंपनी. शिंद्यांचा जो पक्ष आहे, काय म्हणता, पक्ष म्हणता, मी त्याला पक्ष मानत नाही. ते पावसाळ्यात जसे गांडूळ निर्माण होतात आणि पावसाळा संपल्यावर नष्ट होतात, तसं हे अमित शहा आणि नरेंद्र मोदी राजकारणातून जातील तेव्हा हे सगळे गांडूळ पावसाळ्यातल्या गांडुळांप्रमाणे नष्ट होतात. त्याच्यामुळे त्यांना तोपर्यंत जेवढे दसरा व गुढीपाडवे येतात ते त्यांना साजरे करू द्या. ही या देशाच्या राजकारणातली तात्पुरती व्यवस्था नरेंद्र मोदी अमित शहाने केलेली आहे.
जोपर्यंत एकनाथ शिंदे दिल्लीच्या चरणी थैला अर्पण करतायत तोपर्यंत त्यांचा पक्ष राहील. नाही, पण त्यांचा नेहमी दावा असतो त्यांचा दाव्याला कोण विचारतंय? की कोण आम्ही आहे? बाळासाहेबांचे विचार मानणारे, अरे कसला आणि विचार? विचारांवर चालणारे, आम्ही विचार अहो, सोडणारे. त्यांचा दावा म्हणजे काय असतो? दावा शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? दावा म्हणजे काय? कोणता विचार ह्या माणसांकडे आहे, ह्या लोकांकडे आहे? बाळासाहेब ठाकरेंचा विचार त्यांना काय माहिती आहे मला सांगा जरा. बाळासाहेब ठाकरेंचा विचार त्यांना खरोखर माहीत असता तर दिल्लीची बूटचाटेगिरी केली नसती ना. दिल्लीची बूटचाटेगिरी केली नसती. महाराष्ट्रात सध्या जे अधपतन चाललेलं आहे मराठी माणसाचं त्याकडे लक्ष दिलं असतं. मुंबई महाराष्ट्रात बिल्डरांचं राज्य आणलं नसतं, ठेकेदारांचं राज्य आणलं नसतं. अमित शहा नरेंद्र मोदीची जी हुजुरी केली नसती. जर बाळासाहेबांचा विचार त्यांना खरोखर समजला असता तर म्हणतो मी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याची कुवत, मी लायकी शब्द वापरत नाही, खरं म्हणजे लायकी वापरायला पाहिजे बरं का, म्हणजे लायकी नाही पण मी कुवत वापरतो. कुवत ही मनाची असते आणि मेंदूची असते. मनाची कुवत यासाठी नाही की ईडी CBIला घाबरून यांनी पक्षांतर केलं, आणि मेंदूची कुवत यासाठी नाही की त्यांनी बाळासाहेब ठाकरे कधी समजूनच घेतले नाहीत किंवा शिवसेनेचा विचार कधी समजून घेतला नाही. त्याच्यामुळे उद्याच्या त्या काय त्यांचे जे काय मेळावे वगैरे होणार आहेत म्हणतात ते कुठेतरी पैशाचा फक्त धूर निघणार, बाकी काय. पाऊस पडला तरी धूर निघणार. राऊतसाहेब, मराठी संस्कृतीमध्ये 3.5 मुहूर्तांपैकी एक असा हा दसरा मेळावा आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलं आहे की उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या राजकीय युतीची घोषणा काही होते का? 3.5 मुहूर्त हा एक प्रकार नक्की आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना 3.5 मुहूर्त पाहून स्थापन नव्हती केली, हे माहिती आहे का तुम्हाला? बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना मूळ ही गुढीपाडवा, दसरा, अक्षय तृतीया हे मुहूर्त पाहून स्थापन नव्हती केली. त्याच्यामुळे तुमच्या मनातला जो प्रश्न आहे की माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या राजकीय युतीची घोषणा कधी होईल, त्याचं माझ्याकडे उत्तर एवढंच आहे, ज्या दिवशी ती घोषणा होईल त्या दिवशी तो 4:30वा मुहूर्त असेल मराठी संस्कृती आणि मराठी राजकारणातला. म्हणजे मुहूर्ताचा एक वेगळा दिवस त्या दिवशी निर्माण होईल पंचांगावर, हे तुम्ही खात्रीनं समजा. एक पाऊल पुढे टाकलं जाईल, उद्या भाषण होणार आहे उद्धव ठाकरे. आता तुम्ही माननीय उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे लक्ष ठेवा असं म्हणेन मी. माननीय उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे तुम्ही सर्वांनी लक्ष ठेवलं, काळजीपूर्वक ऐकलं शिवतीर्थावरचं भाषण, कारण विचार तिथेच मिळणार आहे तुम्हाला. तर तुम्हाला आणि बाकी जर काय चिल्लरबाजी थिल्लरबाजी हवी असेल तर तुम्ही इतर ते चक्कर मारू शकता कुठेही. बाकी विचार, भूमिका, महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम, स्वाभिमान याबाबत जर का हवं असेल तर शिवतीर्थावर तुम्हाला उद्या हे सगळं प्राप्त होईल. राऊत संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बहिराम हेडगेवार यांना भारतरत्न द्या अशी मागणी भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाकडनं केली होती. अल्पसंख्याक मोर्चाकडूनच का ही मागणी व्हावी? अल्पसंख्याक मोर्चा का? मोहनराव भागवतांकडून का नाही? किंवा जे मूळ त्यांचे पदाधिकारी आहेत म्हणजे त्यांनी प्रत्येक वेळेला अल्पसंख्याकांचं राजकारण करायचं आणि संघ हा सर्वसमावेशक आहे दाखवायचं, यासाठी हे सगळे प्रयोजन. आणि आता पुन्हा एकदा उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया.